विद्यार्थी मित्र हो, 2020-21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी भौतिकशास्त्र या विषयासाठी 12वी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमाची रचना केली आहे व नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न किंवा बदल असतील ते आहे LAQ, लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। हा प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो। यामध्ये दोन प्रकार असतात, एक तर 4-4 मार्काची थेरी, दोन प्रश्न असे असतील ज्यामध्ये 4-4 मार्काची थेरी विचारली जाईल आणि 3 प्रश्न असे असतील की ज्यामध्ये 2 मार्काची थेरी 2 मार्काचा प्रॉब्लेम, म्हणजे एक तर 4 मार्काची थेरी एक प्रश्न किंवा 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम। तर चला बघूया की लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 11 मॅग्नेटिक मटेरियल या धड्यातील जे प्रश्न प्रकार आज आपण बघणार आहोत ते प्रश्न प्रकार आहे लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये ते प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी विचारले जातात। तर पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न काय बघूया। डिफाइन मॅग्नेटायझेशन। डिफाइन मॅग्नेटायझेशन म्हणजे मॅग्नेटायझेशनची व्याख्या इथे तुम्हाला द्यायची आहे। स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन। मॅग्नेटायझेशनचा SI युनिट सांगायचं आहे आणि मॅग्नेटायझेशनचं काय सांगायचं आहे, डायमेन्शन। देन डिराइव द रिलेशनशिप बिटवीन magnetic field intensity, derive the relationship between what, magnetic field intensity and magnetization for a magnetic material placed in a magnetic field। तर 4 मार्कासाठी प्रश्न वेगवेगळ्या भागामध्ये विचारलेले आहेत, तर आपण एक एक करून प्रश्नाची उत्तरं बघूया। तर सर्वात अगोदर आपण बघूया पहिले काय विचारलं त्यांनी, डिफाइन मॅग्नेटायझेशन। बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे the ratio of magnetization कशाला म्हणतात, the ratio of net magnetic dipole moment, ratio of net magnetic dipole moment to the volume of material is called magnetization। capital M is equal to M net म्हणजे net magnetic dipole moment upon volume, that is known as magnetization। magnetization कसं म्हणायचं, the ratio of, हा रेशो आहे, कशाचा रेशो आहे, magnetic moment, actually it is net magnetic dipole moment to what, to the volume of material। ratio of magnetic dipole moment to the volume of material is called as magnetization। it is called as what, magnetization। and what is the SI unit of magnetization, it is ampere per meter। SI unit of magnetization it is ampere per meter किंवा त्याला ampere meter inverse असंही सांगता येईल। as the SI unit of magnetization is ampere meter inverse, naturally dimensions are what, -1 in length and 1 in current I, 0 in mass and 0 in time। तर युनिट हा एम्पियर मीटर इनवर्स असल्यामुळे एम्पियरला I ने रिप्लेस करायचं, 1 in current, मीटर म्हणजेच युनिट ऑफ लेंथ, सो -1 in length आणि 0 in mass आणि 0 in time असं टाकलं तर डायमेन्शन्स ऑफ काय मिळेल आपल्याला, डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटायझेशन। आता या प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे, दुसरा भाग काय की ऑब्टेन द रिलेशनशिप बिटवीन, कशामध्ये रिलेशनशिप काढायची आपल्याला, रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ज्याला H ने डिनोट केलं जातं आणि दुसरा काय मॅग्नेटायझेशन ज्याला आपण लेटर कॅपिटल M ने डिनोट करतो। लक्षात असू द्या, to find out the relationship between H and M, that is magnetic field intensity and magnetization, let us consider the magnetic material which is in the form of a rod। let that rod is kept in a magnetic field which is produced by a solenoid having small n as number of turns per unit length and it carries current I। तर काय करूया आपण, हा एक असा solenoid ड्रॉ करता येईल आपल्याला। now this solenoid has small n as a number of turns per unit length and rod is inserted somewhere in a solenoid because that current carrying solenoid produces a magnetic field at its center। so let that rod is inserted in a solenoid, then we know what is the magnetic field at any point inside the solenoid। magnetic field at any point inside the solenoid it is given by formula B equal to mu 0 n into I। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो,
magnetic field at any point inside the solenoid is B equal to mu 0 Ni, where mu 0 is permeability of free space. Small n represent what? Number of turns per unit length, and I will represent current flowing through a solenoid. Current flowing through a solenoid. Now the magnetic field inside the rod, this magnetic field inside the rod, which is given by this expression, that is equation number 1. Now it can be written as B is equal to, or Bm is equal to magnetic field inside the rod. या रॉड मध्ये magnetic field काय असेल? Magnetic field inside the rod, you can write it as mu 0 into capital M, where mu 0 represent permeability of free space and capital M will represent magnetization of the material. म्हणजे तो रॉड ज्या मटेरियलनी तयार झालेला आहे त्याचा मॅग्नेटायझेशन म्हणजे त्या रॉडचा नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपॉन व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दॅट रॉड. तर इथे आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. पहिला इक्वेशन काय देतो आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट इनसाइड द सोलेनॉइड, and as far as that solenoid is concerned, because through that solenoid current I is flowing, so it produces a magnetic field B0 and a rod is inserted. So within the rod magnetic field Bm is equal to mu 0 into M, where M represent what? The net magnetization of the material. लक्षात असू द्या, आता दोन प्रकारचे मॅग्नेटिक फील्ड आहे. एक आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू व्हॉट? करंट कॅरिंग सोलेनॉइड ॲट इट्स सेंटर, which is B0 equal to mu 0 Ni, आणि दुसरं काय की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड इज Bm equal to mu 0 into capital M. आता हे जे दोन मॅग्नेटिक फील्ड आहे याचं काय होईल? नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड. नेट कारण रॉडचं स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड Bm, रॉडला आपण त्या सोलेनॉइडचं मॅग्नेटिक फील्ड B0 मध्ये ठेवलं आणि हे दोन्ही मॅग्नेटिक फील्ड म्हणून काय होईल? The net magnetic field B equal to B0 plus Bm. दोन्ही मॅग्नेटिक फील्डची काय होईल इथं? बेरीज, म्हणजे ते एकाच दिशेने काम करतात. So the net magnetic field inside the rod is expressed as the net magnetic field inside the rod is B equal to B0 plus Bm. आता B0 ची किंमत काढली आपण, ते काय? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड mu 0 Ni. Bm हा काय? मॅग्नेटिक फील्ड of that rod itself, that is mu 0 into capital M. So the net magnetic field is equal to, लक्षात असू द्या, N into I is equal to H, where H is what? The magnetic field intensity. H is equal to N into I is equal to what? Magnetic field intensity. जर N into I equal to H असेल तर या N into I च्या जागेवर H लिहिलं तर B equal to काय मिळेल आपल्याला? mu 0 H into what? mu 0 H plus mu 0 into M. आता या राईट हँड साइड मध्ये काय कॉमन घेता येईल आपल्याला? mu 0 कॉमन घेता येईल, तर ब्रॅकेट मध्ये काय मिळेल आपल्याला? H plus M. लक्षात असू द्या मित्रांनो, जर B इक्वल टू mu 0 into H plus M असेल तर B डिवाइड बोथ दी साइड बाय mu 0, तो B अपॉन mu 0 इक्वल टू mu 0 अपॉन mu 0 कॅन्सल, H plus M. आता याच्यावरून मला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H काढायचं, तर H इज इक्वल टू B अपॉन mu 0 मायनस ऑफ M. B अपॉन mu 0 मायनस ऑफ M. हा जो इक्वेशन नंबर 4 आहे, हा इक्वेशन काय देतो आपल्याला? इक्वेशन नंबर 4 shows that the magnetic field B, equation number 4 shows that the magnetic field B induced in the material depends on magnetic field intensity. म्हणजे हा जो B आहे हा कशावर डिपेंड करतो? दिस B will depends on the value of H. magnetic field B induced in a material, लक्षपूर्वक बघून घ्या, magnetic field B induced in a material, it depends on what? magnetic field B induced in a material depends on the magnetic field intensity H. It depends on what? The magnetic field intensity H, and secondly it depends on the magnetization M. म्हणजे या B ची किंमत H आणि M याच्या किमतीवर अवलंबून असते, याच्या किमतीवर अवलंबून असते. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. काय प्रश्न क्रमांक 2? एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ, काय विचारलं? एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल. कुठल्याही मटेरियलमध्ये मॅग्नेटिझमचा ओरिजिन काय आहे? आणि दुसरं, हेन्स फाइंड द मॅग्नेटिक मोमेंट, काय विचारलं? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस इन एन ॲटम.
म्हणजे न्यूक्लियसमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनचा काय करायचं आपल्याला, मॅग्नेटिक मोमेंट. काय करायचं त्याचा, मॅग्नेटिक मोमेंट. तर पहिले बघूया ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल. याचं उत्तर लिहिताना तुम्ही किती लांबलचक उत्तर लिहू शकतात, पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये नेमक्या शब्दात या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. तर काय लिहिणार आपण, आपल्याला माहित आहे की जर आपल्याकडे एखादा मॅग्नेट असेल, ह्या मॅग्नेटचे 2 तुकडे केले, प्रत्येक तुकडा हा नॉर्थ आणि साऊथ, दुसरा तुकडा सुद्धा काय असेल, नॉर्थ आणि साऊथ. एव्हरी पीस, प्रत्येक तुकडा हा काय करेल, इट बिहेव लाईक ए मॅग्नेट. परत त्या तुकड्याचे 2 तुकडे केले, आणखीन जे छोटे तुकडे मिळतील, प्रत्येक तुकडा हा मॅग्नेट म्हणून ऍक्ट करेल. तर दिलेल्या मॅग्नेटला आपण या प्रकारे कट करत गेलो तर शेवटी आपल्याला मायन्यूट पार्टिकल मिळेल. त्या मायन्यूट पार्टिकलला काय म्हणतो आपण, ॲटम. अँड दॅट ॲटम बिहेव्स लाईक ए मॅग्नेट. ॲटम बिहेव्स लाईक ए मॅग्नेट. सो मॅग्नेटिझम हॅज इट्स ओरिजिन इन सर्क्युलेटिंग चार्जेस इन एन ॲटम. कारण ॲटममध्ये काय असतं, एक न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत असतात. त्या इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मोशन आहे, त्याचसोबत काय असते, स्पिनिंग मोशन असते. तर पहिली ओळ आपण काय लिहिणार, मॅग्नेटिझम हॅज इट्स ओरिजिन इन सर्क्युलेटिंग चार्जेस इन एन ॲटम. म्हणजे ॲटममध्ये चार्जेस हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात, त्यामुळं त्या मटेरियलला काय असते, मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी असते. आता एक लक्षात घ्या की हे जे सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन आहे, when I say that this electron is revolving in anti-clockwise direction, means this circular motion of electron in anti-clockwise direction is equivalent to what, the motion of or is equivalent to flow of electric current in a clockwise direction. Means circulating motion of electron is equivalent to what, it is equivalent to current carrying loop. या लूपला एकच टर्न आहे. So circulating electron, circular motion of electron around the nucleus is equivalent to current carrying loop, and that current carrying loop we know that it behaves like a magnetic dipole moment. कुठलंही कॉइल जर असेल, त्या कॉइल मधून करंट फ्लो होत असेल तर आपल्याला माहित आहे करंट कॅरिंग कॉइल प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड, and that coil behaves like magnetic dipole moment. M is equal to I into A. M is equal to काय असतं, कैपिटल M, मैग्नेटिक डायपोल मोमेंट M इज इक्वल टू करंट I मल्टीप्लाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. तर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन इज इक्विवेलेंट टू करंट लूप अँड हॅज ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नाउ एन ॲटम ऑफ एनी सबस्टन्स, कुठल्याही सबस्टन्सचा ॲटम जर आपण घेतला, व्हॉट इट कन्सिस्ट ऑफ, इट कन्सिस्ट ऑफ ए स्मॉल मॅसिव्ह पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियाय. प्रत्येक ॲटम मध्ये त्याच्या सेंटरला एक मॅसिव्ह रिजन असतो ज्याला पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लियस असं म्हणतो. अँड दॅट न्यूक्लियस इज सराउंडेड बाय निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड एज इलेक्ट्रॉन. त्या पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या आजूबाजूला निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे काय होत असतात, सराउंडिंग टू पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. Negatively charged electrons, they are revolving in a circular orbit around the nucleus. Now the magnetic moment associated with motion of electron in its orbit is known as orbital magnetic moment. So because every electron has orbital motion, it possesses orbital magnetic moment. At the same time, every electron has what, spin motion, so it will possesses a spin magnetic moment also. It will possesses what, spin magnetic moment. So the circular motion of electron round the nucleus will produces orbital magnetic moment, and the spin motion of an electron about its own axis produces a spin magnetic moment. Will produces what, a spin magnetic moment. तर हे झालं की what is origin of magnetism, म्हणजे मॅग्नेटिझमचा ओरिजिन काय आहे. आता आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. कशाचं एक्सप्रेशन काढायचं आहे, एक्सप्रेशन फॉर magnetic dipole moment of electron revolving around the nucleus. So let us see, here we are having an electron of charge minus e. It is revolving in a circular orbit round the nucleus. Here is the nucleus and electron is revolving in what? Suppose electron is revolving in clockwise direction. So an electron of mass m suffix e, charge minus e, is revolving in a circular orbit of radius r in
anti clockwise in what? Anti clockwise direction, in not anti, in clockwise direction. So it will set up current to flow in, current is flowing in what? Anti-clockwise, means electron is revolving in clockwise direction. Electron is revolving in what? Clockwise direction. तर इथं बघा, an electron of mass me, charge E, is revolving in circular orbit of radius r around the positively charged nucleus in clockwise direction. Therefore it is leading to an anti-clockwise current. त्यामुळे कुठला करंट प्रोड्यूस होतो इथं? करंट इज प्रोड्यूस्ड अँड दॅट करंट इज फ्लोइंग इन व्हॉट? अँटी-क्लॉकवाइज डायरेक्शन. आता एक लक्षात द्या, we know that as far as electron is concerned, if I say v is the velocity of electron and t is the time taken by electron to complete one revolution round the nucleus. Now electron is performing circular motion in a circular orbit of radius r. So what is the distance covered by electron? Linear distance covered by electron in one circular motion or in one revolution, it is 2 pi r. So distance divided by time, that will gives us the speed. What is the speed of electron? V equal to distance traveled by electron 2 pi r in a time interval equal to t. So V is equal to 2 pi r divided by t. So if the electron travels a distance 2 pi r in a time interval t, then the orbital speed of electron is given by V equal to 2 pi r divided by t. आपल्याला माहित आहे की करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, मीन्स I is equal to Q divided by T, चार्ज divided by time taken. इथं जर मी चार्ज घेतलं, मॅग्निट्यूड, इट इज ए चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, अँड व्हॉट इज द टाइम इंटरवल? टाइम इंटरवल इज टाइम पिरियड t. Time interval is what? Time period t. So here the current which is being produced due to motion of electron round the nucleus is I equal to, काय घेतलं आपण? I equal to E divided by t. I equal to E divided by t. आता लक्षपूर्वक बघा, जे काही आपण वर डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे I equal to E divided by, हे बघा, V is equal to 2 pi r divided by t, म्हणजे टाइम पिरियड t इक्वल टू काय येईल मग? 2 pi r divided by V. करंट I इज इक्वल टू काय? E डिवायडेड बाय टी. तर इथं टाइम पिरियड टी चा फॉर्म्युला काय येईल मग? टाइम पिरियड टी इज नथिंग बट 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही. आता ही जी टाइम पिरियडची किंमत आहे, ही किंमत या इक्वेशन मध्ये ठेवूया. तर आपल्याला करंट I काय मिळेल? करंट I इज इक्वल टू चार्ज E डिवायडेड बाय टाइम पिरियड. काय टाइम पिरियडचा फॉर्म्युला? 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही. 2 पाय आर. आता हा V वर जाईल तर काय मिळेल मग? E इंटू व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. सो करंट I इज इक्वल टू EV अपॉन 2 पाय आर. करंट I इज इक्वल टू काय मिळेल? करंट I इज इक्वल टू E इंटू व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. E इंटू व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप इज गिवन बाय. इलेक्ट्रॉन, हा जो इलेक्ट्रॉन आहे इथं पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल रिव्हॉल्व होत आहे. इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटल मोशन परफॉर्म करतो, म्हणून त्याचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट कसं दिलं जातं? m ऑर्बिटल, म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट करंट I मल्टिप्लाइड बाय व्हॉट? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट सर्क्युलर लूप विच इज पाय आर स्क्वेअर. तर orbital magnetic moment associated with orbital current loop, orbital magnetic moment associated with what? Orbital current loop, it is given by m orbital equal to I into A. आता करंटची किंमत आपण ऑलरेडी EV डिवायडेड बाय 2 पाय आर काढलेली आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट सर्क्युलर लूप काय असेल? हा R असेल. तर क्रॉस सेक्शनल एरिया काय येईल मग? क्रॉस सेक्शनल एरिया A इज इक्वल टू व्हॉट? पाय आर स्क्वेअर. कुठल्याही सर्कलचा ज्याचा रेडियस r आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय मिळतो? पाय आर स्क्वेअर. म्हणजे हा दुसरा टर्म I आणि यानंतरचा A इक्वल टू व्हॉट? पाय आर स्क्वेअर. आता इथं पाय पाय कट होतील आणि एक r कट झालं. शेवटी काय मिळतो आपल्याला? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट m ऑर्बिटल ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू EVR डिवायडेड बाय 2. EVR डिवायडेड बाय व्हॉट? 2. पण आपल्याला बोर सेकंड पॉस्ट्युलेट वरून माहित आहे, काय माहित आहे? कि the angular momentum of an electron due to its orbital motion is given by L is equal to, कुठल्याही ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्याचा
अँग्युलर मोमेंटम कसं दिलं जातं, एम व्ही इंटू आर. सो द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन इज mass of electron me into the velocity with which that electron is revolving, that is v, into the radius of circular orbit, that is r. So the orbital or angular momentum of electron L is equal to me into v into r. आता ही जी किंमत आहे m into e into v into r. आता हा इक्वेशन बघा, या इक्वेशनला जर मी मास ऑफ इलेक्ट्रॉननी मल्टिप्लाय केलं आणि मास ऑफ इलेक्ट्रॉनने काय केलं, डिवाइड केलं, तर काय होईल, वर हे जे ई व्ही आर आहे त्यामधला व्ही आर आणि हा मास ऑफ इलेक्ट्रॉन एम ई इंटू व्ही आर, एम ई इंटू व्ही आर, त्याच्या जागेवर काय लिहिता येईल मला, एम ई इंटू व्ही आर आणि उरलं काय ई डिवायडेड बाय 2 टाइम्स एम ई, हा 2 आणि हा एम ई. आता एम ई इंटू व्ही आर याच्या जागेवर काय लिहिता येईल आपल्याला, एल. म्हणजेच फायनल एक्सप्रेशन काय मिळतं आपल्याला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन is equal to m orbital is equal to e into capital L divided by 2 times m into e. Now as far as this equation is concerned, this equation shows that orbital magnetic moment m0 is proportional to, कशाला proportional है, it is directly proportional to angular momentum L, directly proportional to angular momentum L. पण लक्षात असू द्या की इलेक्ट्रॉनला चार्ज कसं आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह. म्हणजे हा जो रिलेशन आहे m0 इज प्रपोर्शनल टू काय, मग m0 इज इक्वल टू मायनस ई इंटू एल डिवायडेड बाय 2 टाइम्स एम ई. सो व्हॉट दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स that orbital magnetic moment and angular momentum, these two vectors, they are oppositely directed. They are what? Oppositely directed. तर लक्षात असू द्या, because charge on electron is negative, the orbital magnetic moment and the orbital angular momentum, orbital magnetic moment म्हणजेच m0 and orbital angular momentum म्हणजेच vector L, they are what? Opposite in direction. They are opposite in direction and they are perpendicular to the plane of the orbit. They are perpendicular to what? The plane of the orbit. म्हणजेच काय की जर मी सांगत असेल की हा इलेक्ट्रॉन ज्याचा चार्ज मायनस ई आहे and it is revolving in a circular orbit of radius r, then orbital magnetic moment, if it is pointing down upward, then L will point in what? Downward direction. So see here, both m0 and that of vector L, they are perpendicular to the plane in which that electron is revolving, as well as m0 is acting vertically upward, then L is acting vertically downward. याचा अर्थ काय? m0 and L, they are opposite in direction, that is orbital magnetic moment and orbital angular momentum, they are oppositely directed. तर फायनल जो फॉर्म्युला असेल ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा इन टर्म्स ऑफ वेक्टोरियल फॉर्म, इट इज मायनस ऑफ ई बाय 2 टाइम्स एम ई, दॅट इज मास ऑफ इलेक्ट्रॉन इनटू वेक्टर एल. तर इथं हा निगेटिव्ह साइन याचा इम्पॉर्टन्स आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न एक साधा एक्झाम्पल आहे. बघा काय तो एक्झाम्पल, कुठलाही एक्झाम्पल असलं तुम्हाला त्या एक्झाम्पलवरून पहिले डेटा काढता आला पाहिजे. काय दिलं बघा, an electron in an atom is revolving round the nucleus in a circular orbit of radius दिलेलं आहे r equal to 5.3 into 10 to the power minus 11 meter with a speed of velocity दिलेली, काय velocity 2 into 10 to the power of 6 meter per second. फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. दोन गोष्टी काढायच्या मला की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आय वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m0 अँड सेकंड थिंग आय वॉन्ट टू फाइंड आउट द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन L. आता चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेला आहे E इक्वल टू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम आणि त्याचसोबत मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन इथं काय दिलेलं आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 31 किलोग्रॅम. तर लक्षात असू द्या, आपण डेटा लिहिलं, काय फाइंड आउट करायचं हे लिहिलं. आता पुढची स्टेप काय असेल, कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर इथं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट विचारलंय. काय फॉर्म्युला असतो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, m ऑर्बिटल इज इक्वल टू, व्हॉट इज m ऑर्बिटल इक्वल टू EVR डिवायडेड बाय 2, EVR डिवायडेड बाय 2. इथे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन माहिती आहे आपल्याला, वेलॉसिटी माहिती आहे, r माहिती आहे, म्हणजेच ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काढता येईल. दुसरं काय काढायचं आपल्याला,
अँग्युलर मोमेंटम काढायचं. एल इज इक्वल टू एम व्ही आर. मास ऑफ इलेक्ट्रॉन माहीत आहे आपल्याला, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन माहीत आहे आणि रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट आहे माहीत आहे. म्हणजे एलची किंमत सुद्धा आपल्याला काढता येईल. तर आता फक्त फॉर्म्युला लिहायचं आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या किमती ठेवायच्या, आपल्याला लगेच पटकन उत्तर मिळेल. तर सर्वात अगोदर आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काढूया. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतं? ई व्ही आर डिवायडेड बाय 2. आता ईच्या जागेवर 1.6 इंटू 10⁻⁹. व्ही वेलॉसिटी किती दिलेली आहे? 2 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. आर रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट दिलेलं आहे 5.3 इंटू 10⁻⁻11 मीटर डिवायडेड बाय 2. आणि हे गुणाकार जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1.6 इंटू हा 5.3 काय होईल मग? हा 8.48 इंटू 10⁻⁻24. 8.28 इंटू वॉट? 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. हे झालं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, म्हणजे पहिल्या फिजिकल क्वांटिटीचा उत्तर आपल्याला मिळाला. आता दुसरं काय करायचं आपल्याला? अँग्युलर मोमेंटम एल. एलचा फॉर्म्युला काय असतो? मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू वेलॉसिटी विथ विच दॅट इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इंटू रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. आता इलेक्ट्रॉनचं मास आपल्याला दिलेलं आहे 9.1 इंटू 10⁻31. वेलॉसिटी दिलेली आहे 2 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड आणि सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस दिलेला आहे 5.3 इंटू 10⁻11. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 9.646 इंटू 10⁻35 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट एल इज इक्वल टू 8.48 इंटू 10⁻24 आणि त्याचा एसआय युनिट काय? एम्पियर मीटर स्क्वेअर. लक्षात असू द्या मित्रांनो, दुसरा उत्तर जो लिहायचा आहे तो असा असेल, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.646 इंटू 10⁻35 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. तर परीक्षेत हे दोन उत्तर तुम्हाला वेगवेगळे व्यवस्थित लिहावं लागेल आणि ह्या प्रॉब्लेमला 4 मार्क